राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम चांगलीच रंगत असून यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी श्रुती ताम्हणकर यांच्या नावावर अंतिम झाली असून त्यांच्यासोबत भाजपचे दीपक पटवर्धन आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे। पाणी, रस्ता, वीज, सांडपाणी प्रकल्प अशा मूलभूत नागरी सुविधांवरील समस्यांवर ठोस आणि उपाययोजनात्मक निर्णय घेण्याची हमी देत राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे श्रुती ताम्हणकर यांनी सांगितले। तसेच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महायुतीकडून तुम्हाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेली आहे। कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहात? सर्वप्रथम मी महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनस्वी आभार मानते। राजापूरमध्ये भौगोलिकरित्या खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मुळात मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण मी सर्वसामान्य कुटुंबातली असल्यामुळे मला सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत ते अवगत आहेत किंवा ते होणं गरजेचं वाटतं। इथे पूर पाण्याचं अर्जुना नदीचा पूर येत असल्यामुळे पूरस्थिती असते आणि मार्च एप्रिल मेमध्ये पाण्याचा दुष्काळ असतो। आणि तसंच रस्ते हे अतिवृष्टीमुळे यंदा रस्ते खूप खराब झाले आहेत। म्हणजे हे विजन मी डोळ्यासमोर ठेवले। बेसिक प्रश्न पाणी, रस्ता, वीज आणि जे सांडपाणी आहे त्याचं पर्यावरण आणि ह्या दृष्टीने मी सगळा विचार केला आहे। माझ्याकडे साधारण शहराचा आराखडा तयार आहे। तर मी नगराध्यक्ष निवडून आले की नक्कीच मी राजापूरचा विकास नक्कीच करेन।